बहुचर्चित रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटलाय। पालकमंत्रीपदावरून शिवसेना राष्ट्रवादीत सेटलमेंट झाल्याची चर्चा आहे। विधान परिषदेच्या बदल्यात शिवसेनेनं पालकमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतल्याची माहिती आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला। शिवसेना आणि राष्ट्रवादीत सेटलमेंट। विधान परिषदेच्या बदल्यात शिवसेनेला पालकमंत्रीपद। भरत गोगावलेंची स्वप्नपूर्ती होणार। बहुचर्चित रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच अखेर सुटलाय। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आता शिवसेनेकडे जाणार असल्याचं स्पष्ट झालंय। सुनील तटकरेंसह भरत गोगावले अडून बसल्यानं पालकमंत्रीपदाचा मुद्दा वर्षभर भिजत पडला होता। मात्र आता रायगड रत्नागिरी विधान परिषदेच्या जागेवरून त्यावर तोडगा निघालाय। एरवी सतत एकमेकांविषयी आगपाखड करणाऱ्या रायगडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यासाठी थेट सेटलमेंट केल्याची माहिती आहे। रायगड पालकमंत्रीपदाचा पेच अखेर सुटला। वर्षभर भिजत पडलेला मुद्दा काही दिवसातच सुटलाय। शिवसेना राष्ट्रवादीनं सेटलमेंट केल्याची चर्चा आहे। शिवसेनेनं विधान परिषदेची जागा देत पालकमंत्रीपद मिळवलं। मुलासाठी सुनील तटकरेंची शिवसेनेशी तडजोड। अनिकेत तटकरेंची इच्छा, भरत गोगावलेंची स्वप्नपूर्ती होणार। पालकमंत्रीपदाप्रमाणेच विधान परिषदेच्या जागेवरूनही शिवसेना राष्ट्रवादी जोरदार रस्सीखेच सुरू होती। दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे सुरू होते। राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत इथून लढण्यासाठी इच्छुक होता। आपल्या मुलासाठीच सुनील तटकरे मैदानात उतरले आणि त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेत पालकमंत्रीपदाची तडजोड केल्याची चर्चा आहे। पक्ष म्हणून या जागा जे धोरण ठरलं असेल त्या धोरणाच्या आधारित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तो पर्याय या महायुतीच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी ठेवला। आणि मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं, कारण अधिकृत घोषणा व्हायची आहे, पण देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाचे आज नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत आणि विशेष करून शिंदे साहेब आहेत। आपल्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षामध्ये घेता या सगळ्या गोष्टीचा जर का आपण प्रामुख्याने विचार केला तर त्यांनी आपल्याला या जागेच्या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका त्यांनी। ते पालकमंत्री शिवसेनेला हवंय हे निश्चित, त्याबद्दल दुमत नाही आहे। आणि त्या अनुषंगाने आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सुनेत्रा वहिनी, हे सगळेजण जो निर्णय एकत्र करून घेणार आहेत तो योग्य घेतील असं आम्हाला वाटतं। दरम्यान याबाबत भाजपच्या गोटातही आनंदाचं वातावरण आहे। राजकारणात तडजोड करावीच लागते अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे। ते साहेबांबरोबर अनेक वर्ष मी काम केलं। शिंदे साहेबांबरोबर पण अनेक वर्ष माझे चांगले संबंध राहिलेत। त्यामुळे मला असं वाटतं की युतीमध्ये राजकारणामध्ये गिव्ह अँड टेक काही ना काहीतरी असतं। जर तसं झालं असेल आणि ते गोगावले साहेब आणि तटकरेंमध्ये जर समझोता झाला असेल तर मला आनंद होईल, कारण पुन्हा आता याच्यानंतर मिशन निवडणूकच आहे। विधान परिषदेच्या निमित्ताने का होईना बहुचर्चित रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला। त्यामुळे रायगडमधील शिवसेना राष्ट्रवादीतील संघर्ष काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल। तर दुसरीकडे पालकमंत्रीपद सेनेला मिळत असल्यानं गोगावलेंच्या पालकमंत्री होण्याच्या आशा देखील पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।